उद्यापासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे आणि सरकारच्या आजच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकलाय। विरोधी पक्षनेता न निवडल्यानं विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। विरोधी पक्षाला कार्यालय सुद्धा देण्यात आलेलं नाहीये, तर विरोधी पक्षनेतेपदावर योग्य वेळी निर्णय होईल असं विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी म्हटलंय। दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेता नाही आणि आम्ही विरोधी पक्षाला विरोधी पक्षनेत्यांना आम्ही चहापानाला बोलवलंय म्हणून सांगायचं, ही पद ही शासन निर्मित नाहीत। आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासामधली 1936 साली स्थापन झालेल्या विधिमंडळापासूनची आज तागायत ही पहिला असा प्रसंग निर्माण झालाय। याचं कारण असं आहे की त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाशवी बहुमत आहे, परंतु सरकार घाबरू नये। सरकारला हे माहित आहे की पलीकडे संख्याबळ जरी कमी असलं आणि आमच्याकडे संख्याबळ जास्त असलं तरी सुद्धा सरकारी पक्षाची पाप मोठी आहेत। पक्षनेता निवडण्यासाठी काही प्रस्ताव आहे? मला वाटतं की विरोधी पक्ष निवड व्हावी यासाठीचा प्रस्ताव दिलेला आहे, तथापि तो प्रलंबित आहे आणि तो योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल। सत्ताधाऱ्यांची मनसुबा आहे की विरोधी पक्षनेता दोनही सभागृहाचे नाहीत, ज्यांचे हे दोनही पद संविधानिक पद आहेत असं आम्ही म्हणतो आणि आहेतच। मुळात दोनही संविधानिक रिक्त पदे ठेवून संविधानाचा वर अविश्वास दाखवणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या चहापाण्याला जाण्याचं आम्ही टाळलाय आणि म्हणूनच आज चहापाण्यावर बहिष्कार टाकलेला आहे। विरोधी पक्ष नेता पद हे काय बाजारात विकत घ्यायची वस्तू नाहीये की मला हे पद दे तुला ते घे। विरोधी पक्ष नेता हे संविधानिक पद आहे, त्यासाठी त्या ठिकाणी आवश्यक त्या जागा लागतात। तथापि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजींनी सातत्यानं विरोधी पक्षाचा सन्मान केलाय, लोकशाहीचा आदर केलाय आणि म्हणून विरोधी पक्षाला सुद्धा सन्मानाची भूमिका देण्याची, वागणूक देण्याची भूमिका त्यांची काल होती, आज आहे आणि उद्याही राहील। अजित पवार चहापानाच्या कार्यक्रमाला उपस्थित नसणार आहेत। बहरीनला जय पवारांच्या लग्नाच्या कार्यक्रमामुळे त्यांची उपस्थिती नसेल। उपमुख्यमंत्री अजित पवार आज संध्याकाळी बहरीनवरून मुंबईला दाखल होणार आहेत। उद्या सकाळी सभागृहाच्या कामकाजात ते सहभागी होतील। आदित्य ठाकरेंना सुद्धा इंडिगोच्या विमान सेवेचा फटका बसलेला आहे। आदित्य ठाकरेंची इंडिगो फ्लाईट ही रद्द झाली आहे। आज संध्याकाळी एअर इंडियाच्या विमानानं ते नागपूरला रवाना होणार आहेत। नागपूरमध्ये पार पडणाऱ्या हिवाळी अधिवेशनाला ते उपस्थित राहणार आहेत। इंडिगोच्या विमान सेवेचा आदित्य ठाकरे यांना देखील फटका बसलेला आहे। आज संध्याकाळी एअर इंडियाच्या फ्लाईटनं ते नागपूरमध्ये पोहोचतील। इंडिगोची सेवा अजूनही विस्कळीतच आहे आणि आजही अनेक विमानं रद्द करण्यात आली आहेत। नागपूर अधिवेशनाला जाणाऱ्या आमदारांची तिकीटं ही रद्द झाली आहेत। आमदारांवर रेल्वेनं प्रवास करण्याची वेळ आली आहे। इंडिगोनं नियम न पाळल्यानं संकट ओढावलं असं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलंय। इंडिगोची विमान सेवा सलग चौथ्या दिवशीही विस्कळीत आहे। आजही इंडिगोची अनेक विमानं रद्द करण्यात आली आहेत। इंडिगोच्या या घोळाचा फटका महाराष्ट्रातल्या आमदारांनाही बसलाय। नागपुरातल्या हिवाळी अधिवेशनाला जाण्यासाठी काही आमदारांनी तिकीट बुक केलं होतं, पण त्यांची तिकीटं रद्द झाली आहेत। पश्चिम महाराष्ट्रातल्या भाजपच्या आमदारांनी नागपूरला जाण्यासाठी चार्टर्ड विमानाचा पर्याय निवडलाय। सकाळी आता गाडीने निघणार होतो, पण काल संध्याकाळी मला दादांचा म्हणजे सहकाऱ्यांचा फोन आला की आपण काही आमदार सोबत जाऊ, तर त्यांच्यासोबत दुपारी 2:30 वाजता जाणार आहे, कारण अधिवेशन सुद्धा महत्त्वाचं आहे आणि वेळेत पोहोचणं फार महत्त्वाचं आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत जाऊ। कोकणातले ठाकरेंचे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव विमान नसल्यानं ट्रेनने नागपूरला पोहोचले। मंत्री संजय राठोड, अनिल परब यांनीही रेल्वेचा पर्याय निवडला, तर काही नेते समृद्धी महामार्गानं स्वतःच्या गाडीनं नागपूरला पोहोचले। खरं तर आज आम्ही विमानाची तिकीट होती बुक, पण काल आम्ही सायंकाळीच परिवारासहित नागपूरला आलो। बरेच मंत्री महोदय, माझे सहकारी हे ट्रेनमध्येच होते। विमानं रद्द झालेली आहेत आणि सगळीच संपूर्णपणे ही यंत्रणा डिस्टर्ब झालेली आहे। त्यामुळे माझं खरं आजचं विमानाचं तिकीट होतं, मग मी काल रात्री अचानकपणे रेल्वेमध्ये बसलो। विदर्भ एक्सप्रेसने पण अनुभव चांगला आला। बरोबर आहे, ते आता थोडंफार फ्लाइट्स कमी झाल्यामुळे, फ्लाइट्स बंद झाल्यामुळे थोडं अडचण आहे, असं आहे।
इंडिगोमुळे सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास अद्यापही सुरूच आहे. इंडिगोच्या विस्कळीतपणाचा फटका मुंबईत आलेल्या एका कॅन्सरग्रस्त महिलेला बसलाय. ही महिला कॅन्सरवरच्या उपचारासाठी मुंबईत आली आहे. सोबत तिचा मुलगाही आहे. 5 तारखेलाच तिला उपचार करून परत जायचं होतं, पण 5 तारखेपासून या महिलेची विमानं रद्द होत आहेत. 5 तारीख का फ्लाइट तो कैंसिल कर दिया उन लोग. 7 तारीख का टिकट दिया था, लेकिन वो भी कैंसिल हो गया. केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या परिस्थितीला इंडिगोला जबाबदार धरलंय. इंडिगोनं DGCAनं घालून दिलेले नियम न पाळल्यानं ही परिस्थिती ओढावल्याचं मोहोळ यांनी म्हटलंय. 10 तासाचा कामाचा अवधी 8 तासावरती आला. अगोदरचं पायलटचं आणि क्रूचं असलेलं संख्याबळातली कमतरता आणि 2 तास कमी झाल्यामुळे त्याच्यामध्ये अधिक कमतरता मनुष्यबळाची निर्माण झाली आणि म्हणून मागच्या 1 नोव्हेंबरपासून जे 4 दिवसापूर्वी या मधल्या काळामध्ये हळूहळू हा सगळा ताण त्या व्यवस्थेवरती वाढला आणि पूर्ण यंत्रणा कोलॅप्स झाल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलं. इंडिगोची सेवा विस्कळीत झाल्यानं इतर कंपन्यांनी तिकिटांच्या दरात वाढ केली होती. त्यावरही नियंत्रण आणल्याचं मोहोळ यांनी सांगितलंय. याशिवाय ज्या प्रवाशांची तिकीटं रद्द झाली आहेत त्यांचे पैसे परत करण्याचे आदेशही इंडिगोला देण्यात आले आहेत.